नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. डहाणू येथे योगेंद्र यादव यांची भाजपावर कडाडून टीका. झूट लूट फूट सरकार असल्याची घणाघाती टीका. देशभरात विविध मुद्द्यांवरून चर्चा होत असताना डहाणू येथे झालेल्या सभेत भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय निमंत्रक योगेंद्र यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील भाजप शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यादव यांनी सरकारवर झूट लूट फूट सरकार असल्याचा आरोप करत सत्ताधारी नेत्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले. यावेळी योगेंद्र यादव म्हणाले, पंतप्रधान खोटं बोलतात, त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात, तर यात नवल ते काय? जनतेच्या विश्वासासोबत खेळ करणाऱ्या या नेत्यांना यंदाच्या निवडणुकीत त्यांची योग्य जागा दाखवून द्या. त्यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितलंय की लोकशाहीत विचारांची ताकद आहे, पैशांची नव्हे. यादव यांनी इतिहासातील उदाहरणांचा उल्लेख करून मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन केले. आणि यावेळी उल्का महाजन म्हणाल्यात की देशात गद्दार आणि देशाचे तुकडे करण्याचा डाव आखलाय. अशा लोकांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाशी न जोडता आम्ही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय, असं राज्य समन्वयक अलका महाजन यांनी ठामपणे जाहीर केले. आणि यावेळी महाजन म्हणाल्या की आदिवासी हक्कांसाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी तयार केलेल्या अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पेसा कायद्याचं महत्त्व अधोरेखित केले. मात्र विविध प्रकल्पांच्या माध्यमातून त्या कायद्यांची पायमल्ली होत असल्याची तीव्र टीका त्यांनी केली आहे. छत्तीसगड आणि मणिपूरमध्ये आदिवासींवर अन्याय चालू असताना आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याने काय फरक पडतो, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी शासनाने ठोस पावलं उचलावीत आणि प्रकल्पांच्या नावाखाली आदिवासी जमिनींचे हस्तांतरण थांबवावे, अशी मागणी त्यांनी प्रखरपणे मांडली आहे. संजय गोपाळ यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले, डहाणू हे पॉवर सेंटर असल्यामुळे येथे आंदोलनं होत आहेत. पंतप्रधानांनी वाढवणमध्ये प्रत्यक्ष न येता रिमोट कंट्रोलद्वारे बंदराच्या भूमिपूजनाचं उद्घाटन करणे हे आंदोलनकर्त्यांसाठी मोठं यश आहे, असं प्रतिपादन राज्य समन्वयक संजय गोपाळ यांनी केलं आहे. भारत जोडो अभियान हा लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचा उपक्रम असून महायुती सरकारचे चुकीचे निर्णय आणि कारनामे जनतेसमोर मांडणे हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं गोपाळ यांनी सांगितले. विविध मतदारसंघांमध्ये या उद्देशासाठी काम सुरू असल्याचं त्यांनी नमूद केले. सभा अधिक रंगतदार करत आमदार विनोद निकोले यांनी भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांवर जोरदार टीका केली. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली आहे, असे आरोप. इथल्या आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि यासाठी आम्ही वचनबद्धता ठेवतो, असं निकोले यांनी ठासून सांगितले. त्यांनी भाजपच्या विकासाच्या घोषणांवर टीका करत ते म्हणाले की पैशाच्या जोरावर नव्हे तर विचारांच्या ताकदीनं लढाई जिंकता येते, इतिहासाने अनेकदा सिद्ध केले. दरम्यान भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय निमंत्रक योगेंद्र यादव, राज्य समन्वयक उल्का महाजन, संजय गोपाळ, ब्रायन लोबो, किरण गहला, विनोद निकोले, काशीनाथ चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. फडणवीस की टिप्पणी पढ़ी और उनका बयान देखा, मुझे दुख भी हुआ और हंसी भी आई. दुख इसलिए हुआ कि मैं मान के चलता हूँ कि महाराष्ट्र के राजनेता थोड़े पढ़े लिखे होते हैं, किताब की सिर्फ जिल्द नहीं देखते, किताब को अंदर भी पढ़ के देख लेते हैं. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री केवल किताब की जिल्द देखते हैं, ये देख के मुझे बहुत निराशा हुई. खुशी इस बात की हुई कि उन्हें समझ आ गया है कि डर किस बात का है. देवेंद्र फडणवीस जी को समस्या संविधान की किताब की जिल्द से नहीं है, समस्या किताब की आत्मा से, क्योंकि इस संविधान की आत्मा में लाल है और नीला भी है. भारत के संविधान की आत्मा, भारत के संविधान की प्रस्तावना समता की बात करती, न्याय की बात करती, अधिकार की बात करती. भारत का संविधान एक क्रांतिकारी दस्तावेज है. लाल और नीला उस संविधान की सिर्फ जिल्द और पहले पन्ने में नहीं है, उस संविधान की आत्मा में.